हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 17 सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि 2 ऑक्टोबरला हा पितृपक्ष संपणार आहे। पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। तर या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असं म्हटलं जातं। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत तो असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा ज्याला आपण श्राद्ध म्हणतो तर ते एकूण सुमारे 15 दिवस चालत असतं आणि हे 15 दिवस आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। तर या 15 दिवसांमध्ये आपण पितरांचं श्राद्ध आणि दान करत असतो। तर हे श्राद्ध दान केल्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। त्याचप्रमाणे असं केल्यामुळे पितरांचे ऋण हे फेडले जातात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ते सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात। तर या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपले जे पित्र आहेत तर ते कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये एकदा तरी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्यामुळे प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन आपले पित्र आपल्याला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद देतील, प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील आणि आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतील। तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर हा उपाय आपल्याला या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा करायचा आहे। जर तुम्हाला शक्यच असेल तर तुम्ही हा उपाय दररोज सुद्धा केला तरीही चालेल। आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर पहा, पितृपक्ष हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो। जर आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी असतील, आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर पितृदोषातून मुक्त होण्यासाठी हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जर घराला पितृदोष लागला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, अनेक वेळेला घरामध्ये अडचणी येतात, पण पितृदोषाचं लक्षण जे आहे तर ते आपल्याला माहिती नसतं आणि म्हणूनच घरामध्ये पहा, आपण कितीही कष्ट मेहनत केले तरीही आपल्या घरामध्ये पैसा टिकतच नाही किंवा सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात। त्याचप्रमाणे आपला एखादा उद्योग व्यवसाय असतो तर तो सुद्धा कधी कधी बंद पडतो, त्यामध्ये वृद्धी होत नाही, ग्रोथ होत नाही। त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये जे लहान मुले जन्माला येत असतात तर ती हँडिकॅप होतात, मंद किंवा अपंग असतात किंवा ती दीर्घकाळ टिकत नाहीत। त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की लग्नाच्या वयाच्या मुलं मुली असतात पण त्यांचा विवाह जो आहे तर तो जुळून येत नाही आणि त्यांचा विवाह झाला तरी सुद्धा तो जास्त काळ टिकत नाही किंवा घटस्फोट होतो, डिवोर्स होतो। त्याचप्रमाणे घरामध्ये शिकलेली मुलं मुली असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं घरामध्ये भांडणं, कलह, मतभेद यासारख्या गोष्टी घडत असतात। पितृदोष हा घरामध्ये नात्यामध्ये अंतर आणत असतो। घरातील जी मुलं असतात तर त्यांना वाईट व्यसनं लागतात, मुलांची प्रगती होत नाही। तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे येत असतात आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर होण्यासाठी, संकट नष्ट होण्यासाठी पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्ध आणि पिंडदान करण्यासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सुद्धा ज्या काही अडचणी असतील तर हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला नक्की करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे पहा, या पितृपक्षाच्या काळामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी थोडासा भात तुम्हाला शिजवायचा आहे। भात शिजवताना त्यामध्ये मीठ किंवा तेल घालायचं नाहीये, तुम्हाला भात हा अगदी प्लेन शिजवायचा आहे। त्यानंतर तो एखाद्या पेपरवरती किंवा एका द्रोणामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे। त्या भातावरती तुम्हाला थोडंसं चमचाभर दही टाकायचं आहे, चिमूटभर काळे तीळ तुम्हाला टाकायचं आहे आणि हा जो भात आहे तर हा भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। आता पहा,
कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचा आहे। काळा कुत्रा असं तुम्हाला जर दिसला तर हा भात तुम्ही त्याला खाऊ घाला। बघा, पितृपक्षामध्ये काळा कुत्रा दिसणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि जर या पितृपक्षाच्या काळामध्ये जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला फिरकताना दिसला तर हे पित्र जे असतात तर ते तुमच्या जवळपास असतात आणि हा एक तुमच्यासाठी संकेतच असतो आणि म्हणूनच या कुत्र्याला तुम्हाला दही भात जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे। जेव्हा तुम्ही हा दही भात कुत्र्याला खाऊ घालता तेव्हा पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतात। कितीही प्रकार पितृदोष असेल तर तो तुमचा दूर होतो आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद हे मिळत असतात। पण पहा, जर काळा कुत्रा तुम्हाला मिळालाच नाही तर काहीच हरकत नाही, तुम्ही कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला हा दही भात जो आहे तर तो खाऊ घालू शकता। तर असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये काळ्या कुत्र्याला दही भात खाऊ घालणं हे अतिशय शुभ मानलं जातं। कुत्रा जी असतात तर ती यमाचा दूत मानली जातात आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये कावळ्यासोबतच या कुत्र्याला सुद्धा खूप मान दिला जातो। जर तुम्हाला हा दही भात बनवणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, एक चपाती किंवा भाकरी बनवायची आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि ही भाकरी किंवा चपाती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे। दोन पैकी तुम्हाला जी वस्तू खाऊ घालणं शक्य होईल ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे। फक्त जेव्हा तुम्ही भाकरी बनवणार आहात तर ती भाकरी तुम्हाला शेवटची बनवायची आहे। पहिली भाकरी बनवून तुम्हाला लगेच कुत्र्याला खाऊ घालायची नाहीये। पहिली भाकरी नेहमी गाईला खाऊ घातली जाते आणि शेवटची भाकरी ही कुत्र्याला दिली जाते। तर तुम्ही पहिली भाकरी गाईला द्या आणि दुसरी भाकरी बनवून तुम्ही ती कुत्र्याला देऊ शकता। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही भात शिजवणार आहात तर तुम्हाला जेवढा भात शिजवायचा आहे की जो तुम्ही कुत्र्यालाच द्यायचा आहे, जास्तीचा भात तुम्हाला शिजवायचा नाहीये। तो भात उरलेला घरातील इतर व्यक्तींनी ग्रहण सुद्धा करायचा नाहीये। फक्त कुत्र्याला जेवढा खाऊ घालायचा आहे तेवढाच अगदी वाटीभर भात तुम्हाला हा शिजवायचा आहे। त्याचप्रमाणे या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला कुठेही कुत्रा दिसला तर त्याला दगड मारू नका, तिथून हकलून देऊ नका। असं केल्यामुळे सुद्धा पितृदोष हा लागू शकतो, पितृ आपल्यावरती नाराज होऊ शकतात आणि घरामध्ये अडचणी येऊ शकतात। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।